नमस्कार, महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कडेवडगाव अंतर्गत भारत पाकिस्तान युद्ध चालू झाल्यानंतर सेवेकरांनी संकल्पित गुरुचरित्र पारायण केले। यामध्ये भारतीय सैनिकांचे मनोबल व आत्मविश्वास वाढावा, तसेच या युद्धामध्ये भारताचा विजय होऊन आपल्या सैनिकांचे रक्षण व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गुरुचरित्र पारायण करून सेवेकरांनी साकडे घातले। यावेळेस जवळपास सेवेकरांनी या संकल्पामध्ये सहभाग होऊन 7 दिवसाचे पारायण सुरू केले। दिनांक 9 मे ते 15 मे पर्यंत सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हे पारायण चालू राहणार आहे। आपण जरी सीमेवर जाऊन युद्ध करू शकत नाही, परंतु जे सैनिक आपल्यासाठी युद्ध करत आहेत त्यांच्यासाठी आपण जप तप पारायण करू शकतो, असा उदात्त हेतू कडेवडगाव येथील सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये 80% समाजसेवा 20% अध्यात्म या न्यायाने कार्य चालते व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कडेवडगाव हे सर्व सेवेमध्ये सहभाग होतात, अशी माहिती कडेवडगाव येथील याज्ञिकी संदीप भाऊ पाटील यांनी दिली। यावेळेस अतुल पाटील, दीपक गवडी, उमेश पाटील, अक्षय पाटील, जयेश पाटील, चैताली काटे, रेणुका पाटील व इतर सेवेकरी बंधू भगिनी पारायणास उपस्थित होते। भारत मातेच्या संरक्षणार्थ ही सेवा रुजू करण्यात आली। नित्यसेवा विष्णू सहस्त्रनाम गीतेचा 15वा अध्याय ही सेवा रुजू करण्यात आली। ब्रह्मण आजीराई समाधाना श्री गुरु मंदिर तुझ्यासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे अंघोळीसी इतर जेव्हा तुम्ही आधी समस्त केले स्नानासी श्री गुरु बोलते त्या ब्राह्मणाचे शीघ्र कडी का होईल मिशी ब्राह्मण बालकांनी स्वयंपाक झाला दक्षिण